शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक. शेतकरी मित्रांनो, सध्या पाऊस पडतोय, काही ठिकाणी पेरण्या झाल्यात आणि काही ठिकाणी पेरण्या व्हायच्या राहिल्यात. शेतकरी मित्रांनो, खरीपाच्या हंगामामध्ये सगळ्यात महत्वाचा आपल्या खरीप पिकावर जर प्रादुर्भाव कोणत्या अळीचा होत असेल तर ती म्हणजे हुमणी अळी. आता बघा मित्रांनो, हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला कोणत्या प्रकारे थांबवण्यात येतो. एकतर म्हणजे प्रौढ यांचं नियंत्रण करून, म्हणजे मेल आणि फिमेल याचं नियंत्रण करून, नियोजन करून. दुसरी गोष्ट म्हणजे जो अळीचा प्रादुर्भाव त्याच्यानंतर होणार आहे त्या अळीचं नियंत्रण करून. आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रौढ भुंगेऱ्यांचं जर आपल्या नियंत्रण नियोजन करायचं असेल तर आपल्या शेतामध्ये पहिला पाऊस पडल्याच्या नंतर भुंगेरे आपल्याला बाभळीचं झाड असो, आंब्याचं झाड असो, लिंबाचं झाड असो किंवा बोरीचं झाड असो, इव्हन पेरूच्या झाडावर पण या प्रौढ भुंगे आपल्याला पाने खाताना इव्हिनिंगच्या टायमाला, संध्याकाळच्या टायमाला आपल्याला दिसतात. मग मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय करायचं, एक म्हणजे कामगंध सापळे वापरायचे, दुसरी गोष्ट लाईट ट्रॅप वापरायचे. आता बऱ्याच कंपन्या आणि बऱ्याच कमर्शियल कंपन्या कामगंध सापळे आणि लाईट ट्रॅप देतात. आता ते कोणत्या कंपनीचं घ्यायचं आणि कोणतं चांगलं इफेक्टिव्ह आहे ते मला खाली नंबरवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता किंवा तुमच्या काही समस्या असेल त्याही विचारू शकता. तर मित्रांनो, कामगंध सापळे आपल्याला 4 ते 5 प्रति हेक्टर लावायचे. दुसरी गोष्ट, एक लाईट ट्रॅप आपल्याला प्रति हेक्टर लावणं अत्यंत गरजेचं आहे या झाडाच्या जवळ. ठीक आहे, जेणेकरून याचे भुंगेरे यामध्ये अडकले जातील आणि पुढचा जो होणारे संभाव्य प्रादुर्भाव आहे तो रोखला जातो. त्यानंतर समजा जून जुलै संपले की आपल्याला अळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतावर चांगल्या प्रकारे दिसून येण्यास सुरुवात होतो. मग अशा टायमात काय करायचं, अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला मेटॅरायझिम मॅनस्की नावाची बुरशी, त्याच्यानंतर बव्हेरियाना बॅसिना नावाची बुरशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एंटोमोपॅथोजेनिक नेमॅटोड, त्याला आपण मित्र सूत्रकृमी असं म्हणतो. तर यांचा एकत्रित वापर हे आपण करू शकतो आणि एकत्रित या किडीचं नियंत्रण आपण करू शकतो. तर या बुरशी वापरताना 2.5 ते 5 किलो प्रति एकर आपल्याला 50 ते 100 चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये टाकायचं किंवा जिथं तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल तिथं तुम्हाला ते टाकायचं. त्यानंतर या एंटोमोपॅथोजेनिक नेमॅटोड साधारणतः 1 किलोच्या पॅकेट्समध्ये तुम्हाला 20 कोटीपर्यंत तुम्हाला त्याचे इन्फेक्टिव्ह ज्युएनाइल्स मिळतात. तर अशा आपल्याला साधारणतः 100 कोटी आपल्याला काही इन्फेक्टिव्ह ज्युएनाइल प्रति एकर टाकलं लागतात. त्यामुळे 4 ते 5 किलो चांगल्या कंपनीचं एंटोमोपॅथोजेनिक नेमॅटोड आपल्याला शेतामध्ये सोडणं गरजेचं असतं. जेणेकरून काय होते की हे ज्या मित्र बुरशी आहेत आणि हे जे एंटोमोपॅथोजेनिक नेमॅटोड म्हणजे सूत्रकृमी आहेत, त्या अळींवर काय करतात, खातात, उपजीविका करतात आणि त्या अळीला 4 ते 5 दिवसात मारून टाकतात. बरोबर. परंतु याचं एक महत्वाचं आपल्याला एक लक्षात ठेवायचं की हे वापरल्याच्या नंतर लगेचच आपल्याला हलकं पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला आपण स्प्रिंकलर इरिगेशन म्हणतो. हे इरिगेशन देणं गरजेचं आहे जेणेकरून मातीमध्ये ओलावा